2 लाखाच्या वरची कर्ज भेटल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान त्या ठिकाणी मिळणार नाही. वास्तवत आहे अनेक जिल्हा बँका आहेत, अनेक विकास सेवा संस्था आहेत की 30 जूनला 100% कर्ज या ठिकाणी फिरवून घेतात. हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोरेसाहेब आपल्या सगळ्या बँका सातारा, सांगली, कोल्हापूर सगळीकडे बघितलं तर आपण नवं जुनं करतो, त्याला तर याचा फायदा निश्चितपणे या ठिकाणी मिळणार. म्हणजे बच्चूभाऊ जसं म्हणले मगाशी की जो थकीत आहे त्या हा 50,000च, जो थकीत आहे तो मात्र आता त्यानं थकीत ठेवलेलाचं समाधान आहे. म्हणजे तो थकीत का राहिला हा एक उद्देश सदाभाऊ महत्त्वाचा आहे की तो अडचणीत होता म्हणून थकीत राहिला. परंतु ज्या सोसायट्या चांगल्या आहेत, सक्षम आहेत, त्यांनी मात्र नवं जुनं केलं आणि त्या नव्या जुन्यामुळं अडचणीत असलेला शेतकरीसुद्धा आता या खऱ्या कर्जमाफीला या ठिकाणी मिळत नाही. म्हणून जे मगाशी तुम्ही बच्चूभाऊ म्हटला हे प्रोत्साहन अनुदान 1 लाखाऐवजी 1.5 लाख आपण सरसकट या ठिकाणी दिलं पाहिजे, तरच या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी मिळू शकणार. 19चा विषय आपण त्या ठिकाणी मांडला, तोही अडचणीचा उद्याच्या भविष्यकाळात त्या ठिकाणी ठरणार आहे. त्याचा सरकारनं या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. कारण की 2019मध्ये 12,71,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 50,000 रुपयेच्या मर्यादेचा विषय त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. आणि म्हणून माझं म्हणणं सभापती महोदय एक आहे की मुळात सरकारनं धोरण ठरवलं पाहिजे. ही मी सातत्यानं म्हणतो, ही देणगी आहे का मदत आहे? ही मदत असेल तर तुमच्या अटीलाही लागल्या पाहिजे. मदत तुम्ही म्हणतात, तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही RBIला काय सांगणार आहे? तुम्ही या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही बजेट मंजूर करता त्यावेळी काय सांगता की शेतकरी अडचणीत आहे म्हणून त्याला आम्ही कर्जमाफी त्या ठिकाणी देतो. मग तो अडचणीत असेल तर मग नियम आणि अटी कशाला तुम्ही या ठिकाणी लावता? त्या नियम आणि अटी लावल्या नाही पाहिजे, ज्याचा उल्लेख बच्चूभाऊंनी केला. 25,000 रुपये पगारवाला माणूस यातनं तुम्ही काढलेला आहे. साधा आता ग्रामपंचायतला उभारला की माणूस तो अपात्र झालेला आहे. साधा मार्केट कमिटीला असेल, जिल्हा परिषदला या ठिकाणी असेल, तो त्या ठिकाणी अपात्र झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही उत्पन्नाची मर्यादा घाला, त्याचा उत्पन्नाचा दाखला घ्या, त्याच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर त्या ठिकाणी घ्या. आता सभापती महोदय होम लोन घ्यायचं असेल तुम्हाला ITR भरावा लागतो. 0 रुपये असला तरी ITR भरावा लागतो. तुम्ही ITRची अट या ठिकाणी टाकलेली आहे. त्यामध्ये लाखो हजारो लोकांना यामुळं या गोष्टीतून अपात्र होणार. माझा मूळ मुद्दा सभापती महोदय असा आहे की तुम्ही हे नियम अटी लावू नका. तुम्ही जर अडचणीत आलेला शेतकरी त्याच्यासाठी या ठिकाणी केला असेल तर मग सरसकट तुम्ही सगळ्यांना दिलं पाहिजे. 7/12 कोरा करतो म्हणून आम्ही तुमची भाषणं ऐकली, तो 7/12 काय कोरा त्या ठिकाणी होत नाही. आज अचानकपणे तुम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतला. हा घेत असताना मी म्हणलं तसं नियमितवाल्यांना या ठिकाणी अडचण झाली. जे या अटीच्या माध्यमातून 67 रकाने हे सचिवाला भरायचे, सचिवांनी मध्ये गट सचिवांनी संप केला 31 तारखेपर्यंत भरायचे त्याच्या संदर्भात. आणि म्हणून एकूणच या सगळ्या कर्जमाफीचा जो काय शो आहे तो फक्त दाखवण्यासाठी शो आहे. आणि जर हे एकदम व्यवस्थित कर्जमाफी असं आपल्याला म्हणायचं असेल तर मग या जूनमध्ये 3 कमिट्या सरकारनं का नेमल्या या कर्जमाफीतल्या त्रुटी दूर करण्यासाठी? 3 समित्या नेमल्या की या कर्जमाफीतल्या त्रुटी दूर करण्यासाठी. मग तुमची कर्जमाफी फुलप्रूफ आहे तर या 3 कमिट्या नेमण्याची आवश्यकता या ठिकाणी काय होती? एका बाजूला अवकाळीचे पैसे तुम्ही अजून आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिलेले नाहीत. आंबा उत्पादकाचा मोर्चा आला, 22,000 रुपये तुम्ही तटपंजी मदत देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारलेली आहे. एका झाडाला 1,000-1,200 रुपये त्या ठिकाणी मिळतात अशी अवस्था त्या ठिकाणी. खताचे दर वाढलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये मग कांदा उत्पादक असू दे, आमचा काजू उत्पादक असू दे किंवा आमचा ऊस उत्पादक असू दे किंवा खरीपाचा सगळा उत्पादक असू दे, हा सगळा या विषयामध्ये पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब